पितृपक्ष आला की प्रत्येक घरात पूर्वजांच्या आठवणीनं वातावरण भारून जाते। पण आता मात्र एक प्रश्न सतत सतावत आहे की पिंडीला कावळा मिळतोय का? भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात पूर्वजांचं श्राद्ध, पिंड, नैवेद्य आणि कावळ्यांचा काकस्पर्श ही एक परंपरा। जुन्या काळी पिंड ठेवला की क्षणात कावळा येऊन बसायचा आणि यजमानांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं। पण आता तासनतास वाट पाहिली तरी कावळा दिसतच नाही। शहरीकरण, प्रदूषण, रासायनिक औषधांचा अतिरेक या सगळ्यामुळे कावळ्यांची संख्या दिवसेदिवस घटत चालली आहे। जसं काही काळापूर्वी आपण चिमणी हरवली होती, तसंच आता कावळाही नाहीसा होईल की काय अशी भीती आहे। निसर्गातील अन्न साखळीचं संतुलन बिघडलं आणि त्याचे परिणाम आपल्या डोळ्यासमोरच दिसायला लागलेत। आज पिंडीला काकस्पर्श मिळत नाही, उद्या कदाचित मुलांना चिवकाऊ फक्त पुस्तकातच दिसतील। विचार करायला हवा, आपण निसर्गापासून किती दूर जातोय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।